सो लेट स्टार्ट. मला बोलायचं आहे की डायरेक्ट पॉईंटवर येतो. हां, तर मला बोलायचं होतं जी इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका मॅच झाली ती त्याच्यात गडबडा खूप झाल्या आहे. ठीक आहे, एवढं काही पॅनिक करायची गोष्ट नाही आहे. गोष्ट अशी पण आहे की रिॲलिटी चेक भेटलं इंडियाला आणि ते इमर्जन्सी बटन किंवा रिॲलिटी चेक देणं गरजेचं होतं. एक हार गरजेची होती. कसं आहे माहीत आहे काय, जर हे हार आता नसती भेटली तर मग इनकेस जर सेमीफायनल किंवा फायनलमध्ये भेटली असती तर आणखीन रुकलं असतं. थोडी आपली बँड वाजलेली आहे या गोष्टीच्यानं की आपण एक मॅच हारलो, कारण की याचं सगळं डिपेंड करते, आपल्यावरही डिपेंड करते, साऊथ आफ्रिकावरही डिपेंड करते. साऊथ आफ्रिका जर एक मॅच हारली तर मग तिथून बँड वाजून जाणार. साऊथ आफ्रिका जिंकायला पाहिजे म्हणजे साऊथ आफ्रिकेच्या सिनेरिओवर पण आपलं सगळं डिपेंड करते. वेस्ट इंडिज तेही ते वेस्ट इंडिज अशी टीम आहे. एक गोष्ट सांगतो, वेस्ट इंडिजचा विषय काय, इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज होणार आहे. पण एक गोष्ट सांगतो, वेस्ट इंडिजची खासियत काय आहे तर वेस्ट इंडिजचा फॉर्म वगैरे काही नसते, त्यांचं असते मोमेंटम. त्यांना मोमेंटम पकडला की मग ते काही करून टाकतात. आणि त्यांचं असा काही विशेष नाही आहे त्या टीममध्ये की याचा फॉर्म आहे त्याचा फॉर्म आहे. ते नाही 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 सगळे फॉर्ममध्ये आहे, याला कोणीच फॉर्ममध्ये नाही आहे, असा विषय आहे त्यांचा. त्यांची बॉलिंग आहे ठीकठाक चांगली आहे आणि बॅटिंग तर पास नाही लागत. त्यांच्यापाशी रदरफोर्ड आहे, त्यांच्यापाशी रोमानियो शेफर्ड आहे, हिटमायर आहे, किंग आहे, होप आहे, सगळेच आहे त्यांच्यापाशी. तर ते तगडे खेळू राहिले ते सध्याच्या कंडिशनमध्ये, बढिया खेळू राहिले. आणि तो पॉवेल आहे यार, तो KKRचा तो माणूस, तो खतरनाक. तर त्यांचा बढिया काम चालू आहे वेस्ट इंडिजचं. आणि वेस्ट इंडिज आणि इंडिया याची जी मॅच होणार आहे त्याच्या पॅनिक बटन कोणी नका दाबू, काहीच नाही होणार. आपण लग्गे लावून नाही आलेलो आहोत तिथंपर्यंत. आपली टीम कोणती लग्गे लावून नाही आलेली आहे, कोणते काही असा कोटा नाही आहे आपला की बा ओळखीचा आहे काका मामाचा पाकिस्तानसारखा की माया जवाई आहे तर मग मी खेळू देईन, माया रिलेटिव्ह आहे, माय सेटिंग आहे तर मी खेळू देईन, ओळख आहेत. आपल्या इथं असं नाही चालत. आपल्या इथं जे म्हणजे जो कॅपेबल आहे त्याला तिथं खेळवतात, नाही तर नाही खेळवत. हे सरळ गोष्ट आहे. तर एवढं काही टेन्शन पॅनिक व्हायची गोष्ट नाही आहे. चिल करा, रिलॅक्स करा, काही नाही होत. एवढं आपण हरवलं, एवढं आपण जितलो, इथंही हारू इथंही मारू. हार गरजेची साठी होती की एक हे राहते ना, रिॲलिटी चेक राहते, ग्राउंड टू अर्थ राहते माणूस. नाही सगळं 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 जितणं हेही खतरनाक गोष्ट राहते यार. 2023 काय झालं तर पाहून घ्या ना तुम्ही. एक हार हारलो आपण, ते आतापर्यंत आपल्याला आठवण आहे. अरे हे जर हारून आपण वर्ल्ड कप उचललं मग हे कोण आठवण ठेवून राहिलं की बा आपण इथं हारलो होतो. आणि माहीत आहे काय, साऊथ आफ्रिका, डेव्हिड मिलर, स्पेशली डेव्हिड मिलर, त्यानं ती गोष्ट सगळी इगोर घेतली होती. A to Z गोष्ट इगोर घेतली होती त्यानं की यार मी एवढा बॅट्समन, एवढा वेळचा मी कधी चोक नाही करत, यांना माझ्याकडून चोक करून घेतलं. 6वर 16 पाहिजे होते त्यावेळेस, यांना मॅच काढून घेतली इंडियानं. 30वर 30 म्हणजे 30 बॉलावर 30 रन पाहिजे असताना कोणतीच टीम नसते हारत. पाकिस्तान नसली तर, पाकिस्तान तर हरून देईन, तो तर काही विषय नाही आहे. पाकिस्तान कुठूनही हारून देईन, तोही विषय नाही आहे. तर कोणतीच टीम नसते हारत 30वर 30 असताना आणि 16वर 6 असताना. आणि तिथं समोर डेव्हिड मिलर उभा आहे आणि तो बॉल टाकू राहिला. हार्दिक पांड्या डेव्हिड मिलरचे जरा रेकॉर्ड चेक केले ना तर एवढा खतरनाक स्ट्राईक रेट आहे, एवढे खतरनाक रन आहे. आउट केला आहे पण स्ट्राईक रेट आहे, रनही जास्त आहे. तर तिथं हार्दिक पांड्यानं गेम वाजून टाकला. आणि माहिती आहे काय, जशी सूर्यकुमार यादवनं कॅच पकडली होती तशा 3 कॅचेस स्टब आणि केशव महाराजच्या याच्यात पकडल्या गेली. केशव महाराज बॉलिंग टाकू राहिले ते आणि स्टबनं तशा 3 सेम कॅच पकडल्या, सेम. एक पाय अंदर एक पाय बाहेर, मग असं म्हणजे जस्ट लाईक सूर्यकुमार यादवनं जशी पकडली होती ना तशा टाईपमधून. तर त्यांना तो बदला तर घ्यायचा होता एक. आणि तुम्हाला गोष्ट सांगतो, बदला ॲक्च्युली बदला नाही आहे तो, खरंच बदला नाही आहे तो. ते मॅच होती फायनल, हे मॅच आहे सुपर 8च्या पहिली मॅच. ठीक आहे, तर मॅचचा फरक असते. जर त्यांना फायनलमध्ये हारवलं तर मग तिला बदला म्हटलं जाते. बदला असा नसते होत, बदला बराबरीचा होत असते, एवढं मी समजतो. आणि दुसरी गोष्ट अशी की अरे ते हारले नाही पाहिजे फक्त साऊथ आफ्रिकावाले. वेस्ट इंडिज आणि त्यांच्यापाशी आहे, वेस्ट इंडिजपाशी बॉलर नाही आहे पण साऊथ आफ्रिकापाशी बॉलर आहे. आणि यांच्यापाशी आहे भाई, सगळे आहे, जिथं साऊथ आफ्रिकावाले, टेन्शनचं काम नाही. पण जर हे जाणून नाही हारले तर बरं, जाणून हारले तर आपण काही नाही बोलू शकत, पण जाणून नाही हारले तर मग ठीक आहे सगळं, मग सगळं ओके. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या बॅट्समॅनले रिॲलिटी चेक बसला, फटका बसला आपल्या बॅट्समॅनले. ईशान किशन तो इतक्या वेळचा मारत येऊ राहिला, त्याची एक पारी खराब जाणं गरजेची होती का. अरे यार
जर तो इथं नसता फेल झाला मग तो समोर फेल झाला असता. एक 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 पारी खराब जातच असते. एवढ्या वेळचा जर कोणी रन मारत असते तर एक पारी खराब जातच असते. आणि राहिली गोष्ट बाकी की अभिषेक शर्मा, यार मार यार रन, आता खरंच मारून दे यार. बस झाला यार, दिले तुला 5-6, म्हणजे लय बऱ्याच मॅच खराब गेल्या. 6 मॅच खराब गेल्या वाटते, ते 3 आणि 2 3 ते तिच्याही वाटते. तर बऱ्याच मॅच गेल्या भाई खराब. दे आता, नाही बस झाला यार, आता आता खरंच चढून दे. आता अर्जन्सी आहे, आता आता खरंच अर्जंट आहे. आता एकदा एक 300चा फटका पाहिजे. झिम्बाब्वेला एवढं गंद मारा की त्यांची रूह कापली पाहिजे. त्यांची सगळ्यांची, त्यांची एका टीमची नाही, सगळ्या टीमची रूह कापली पाहिजे की हे डबल फॉर्ममध्ये आले. लक्षात ठेवतं. आणि हे जे भोकू राहिले बाजूचे पाकिस्तानमधले, त्यांचे तर तोंडच बंद झाले पाहिजे. एवढं गंद मारा झिम्बाब्वेला. हे म्हणून राहिले, म्हणजे इंडिया एक मॅच काय हारली 28-29 मॅचमधून. आता एक मॅच हारलो आपण ICC मध्ये, नाही तर अनबीटन चालू होतो आपण. एक मॅच हारलो आपण. हे भुकू राहिले की बा तुम्ही मॅच हारले. वेस्ट इंडिज तिथं तेल लावून बसेला तुमच्यासाठी, झिम्बाब्वे तेल लावून बसेला आहे, तर इंडिया तर बाहेर चालली. अबे पाकिस्तानले एक पॉईंट भेटला, एक पॉईंट पाकिस्तानले, तोही पावसाच्या ना. नाही तर ते मॅच हारू राहील ते पाकिस्तान. न्यूझीलंड बंबू लावून बसला फिल ॲनल. तो 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 तर तो हुंगू राहिला आणले, तो पाहू राहिला ते येले काय म्हणतात तो पाहू राहिला तर उस्मान तारिकले, तो दिवराला चढून. ते मजाक नाही आहे बरं. त्यांची टीमला खतरनाक आहे न्यूझीलंडची. ते वाचले, नाही तर त्यांना रन रेट दाखवला असता काय आणले, त्यांना मारणं दाखवलं असतं काय आणले. आजची मॅच इंग्लंड वर्सेस पाकिस्तान आहे ना. आज पाकिस्तान खेळण ठीकठाक चांगला खेळा, मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो. पाकिस्तान ठीकठाक चांगला खेळा, पण या मॅचचे विनर आहे इंग्लंड. डायरेक्ट इंग्लंड या मॅचची विनर आहे. अबे त्यांच्यापाशी पाय जरा, इंग्लंडपाशी कोण कोण आहे. तो जोफ्रा 150 टाकू राहिला डबल. तुमच्यापाशी 135 138च्या याच्यात बॉल टाकणारा कोण नाही आहे. तो 150 टाकू राहिला, तिकडे फटका मारू राहिला तो. पुरी टीम डिपेंड करते साहेब जादा फरांवर. पूर्ण टीम. सॅम आयुब 20-30-40-30च्या वरचा चालला नाही तो. आणि त्यांच्याशी बॉलर पाहून घ्या, तो विल्जक्स, तो जर मारावर आला ना, तो कुत्र्यासारखा मारा तुम्हाला. आणि त्याच्यापाशी इंग्लंडपाशी असे 5-6 आहे विल्जक्स सारखे. काय म्हणणं याच्यावर. अबे तुमच्यापाशी मोजून 2-3 जण आहे. 2-3 जणाला आउट खेळलं, बाबर आझमला खेळू दिलं, तोच तुम्ही मारून टाकते मॅच पुरी. तुम्ही तर काही इंडिया काही शिकवू नका, हे सरळ गोष्ट. नाही पाकिस्तानाला भुकतात बरे यार की यार हे तर मॅच तशी बोरू राहील ती. इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच आम्हाला बोरू राहील ती. आतापर्यंतच्या 119 रन नाही निघाले तुमच्याच्यानं, 119 रन नाही निघाले तुमच्याच्यानं. आणि तुम्ही काय घंटा म्हणून राहिले बोर राहिली मॅच. अबे ते मॅच बोर राहिली ती 119 रनवाली, की बा माहीत आहे आम्हाला जिततो आम्ही. अबे ते पिच माहीत होती आम्हाला काय तर. हो ना, काय यार, काय फालतू लोक आहे यार, हे थळगलाच लोक आहे. आपण आपल्या याच्याबद्दल बोलून घे जरासं. जे इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका मॅच झाली ना, त्याच्यात पुऱ्या टीमचा दोष नाही आहे, बॅटिंगचा दोष आहे. वरुण चक्रवर्ती, आपण असं म्हणतो राहिलो वरुण चक्रवर्तीचा एक दिवस खराब गेला. बरोबर आहे भाई, कशा गोष्टी करतो. त्याचा एक दिवस खराब नाही जाऊ शकत असं म्हणणं आहे कोणाचं. दिवस सगळ्यांचे खराब जातात, ठीक आहे. एक दिवस वरुण चक्रवर्तीचा खराब गेला. नाही तर यार तो दर मॅचमध्ये, प्रत्येक मॅचमध्ये मारते, तो प्रत्येक मॅचमध्ये मारते वरुण चक्रवर्ती म्हणा. मग त्याच्यात चुकलं असं माहिती आहे का, वॉशिंग्टन सुंदरला खेळू दे ना. आता हा टाइम गेम टाइम नाही आहे, हा खरंच गेम टाइम द्यायचा वेळ नाही आहे. बा त्याला गेम टाइम देऊ आपण, असं करू तसं करू. ते सगळ्या गोष्टी बायलॅटरलमध्ये होत असतात, ते सगळ्या गोष्टी सिरीजमध्ये होत असतात, कोणत्या पण. आता सुपर 8च्या मॅचमध्ये वॉशिंग्टन सुंदर भाई, मी मानतो ना चांगला प्लेअर आहे, तुला खतरनाक कॅलिबरचा प्लेअर आहे तो. पण अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर जर दोघांपैकी चूज करायचं असेल तर मी अक्षर पटेलला चूज करेन. अक्षर पटेल काय करू शकते तो, काही म्हणजे बाबा तो कोणत्याही खराब लेवलवरून मॅच तो चांगल्या लेवलवर आणू शकते. वॉशिंग्टन सुंदरही असा करू शकते, पण अक्षर पटेलची लेवल हाय आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. त्याच्यापाशी एक्सपिरियन्स लय आहे. अक्षर पटेल लय खतरनाक प्लेअर आहे, त्याला ड्रॉप करायची चुकी करू नका. आणि गौतम गंभीरनं लय वेळा इंटरव्ह्यूमध्ये म्हटलेलं आहे की बा मी व्हाईस कॅप्टन असताना कुठं पाहिलं तुम्ही ना असं की व्हाईस कॅप्टन बदलला आणि कॅप्टन तोच आहे. तुम्ही ना व्हाईस कॅप्टनने ड्रॉप केलं, हे तुमची चुकी आहे. डबल ड्रॉप झाला नाही पाहिजे. आणि मी हे अक्षर पटेलचे बोलणं झालं.
अक्षर पटेल एनी हाऊ खेळला पाहिजे. मी खुश होतो अक्षर पटेल वाईस कॅप्टन झाला. त्याच्या मग कारण असं होतं की अक्षर पटेलची अर्जन्सी आहे भाऊ. अक्षर पटेल खेळला पाहिजे. बाकीच्या बॅट्समनबद्दल बोलून घेऊ आपण. अभिषेक शर्मा भाई खरंच रन मार. आता बस झालं यार. आता फोडणं चालू कर. मजाक नाही करू. आता मार. आता एवढा मार पाहू नको समोर कोण. सगळ्यांना धुणं चालू कर. इथून तर डायरेक्ट फायनलवर गाडी थांबली पाहिजे. फायनलच्या एका मॅचमध्ये तू 30 बॉल खेळ. तू 30 बॉलमध्ये सेंचुरी मार आणि तिथं तुझ्या फॉर्म सोडून दे. खतम करतो या विषयी. तिथून मग 4 मॅच जर तू समोर नाही चालला तर तुला कोणीच काही नाही म्हणून राहिलं. पण फायनलमध्ये रन पाहिजे. इथून या मॅचपासून सुपर 8च्या आता जे होणार आहे या मॅचपासून इंडिया वर्सेस झिम्बाब्वेपासून तर फायनलच्या मॅचपर्यंत अभिषेक शर्मा चालला पाहिजे. पहिली गोष्ट. ईशान किशनचा फॉर्म चांगला आहे. तोही बॅक करून तो स्वतःला तोही येऊन जाणार. 3 नंबर तिलक वर्मा. काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काय आहे म्हणजे मला तुम्ही एवढं गोष्ट सांगा की तिलक वर्माचा गेम काय बसू राहिला. तिलक वर्मा खेळला प्रॉपर रन बॉलच्या इंटेंटमध्ये. भाऊ त्याच्याविषयी दोन्ही गेम आहे मान्य करतो. तो रन बॉलही खेळू शकते. तो अँकरही करू शकते. तो मारूही शकते कुत्र्यासारखा. तिलक वर्मा जेव्हा आता समजा बॅटिंग करायला आला त्या वेळेस पहिली विकेट आपली लवकर पडली होती अभिषेक शर्माची. तो पॉवर प्लेमध्ये आला. तिथं जरा इनिंग बिल्ड करायचा प्रयत्न करू राहिला. भाऊ मारणंही असते. प्रॉपर रन बॉल खेळ राहिले तुम्ही. प्रॉपर मारणं सुद्धा असते. भाऊ मी पाहिला यार तिलक वर्मा तू 22 बॉलमध्ये सेंचुरी मारू राहिला. अबे तू 25 मध्ये तर मार. 25-27 मध्ये तर मार. एवढं नसते भाई. एवढं रन बॉलचा इंटेंट नसतात खेळत. कशा गोष्टी करतं. पुऱ्या टीमवर प्रेशर आणते. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव सेम वेनं खेळू राहिले तुम्ही. सेम वेनं. एवढ्या सेम वेनं नसतात खेळत. सूर्यकुमार यादव तू तुझ्या गेम खेळ भाई. कशा गोष्टी करतो. तू तुझे मार घे. पाय मार. बॉल तोड. रन काढ. रनाचा इंटेंट खतरनाक दे. तू रन बॉल खेळू राहिला. जिथं गरज आहे तिथे खेळणं. दररोज काय खेळू राहिला. सरळ गोष्ट आहे ना. असं यार खरंच करू नका यार. जे ज्या फॉर्मचे प्लेयर आहेत त्यांना तेच खेळावं. सरळ गोष्ट आहे. 5 नंबर आपला कोण नाही. 4 नंबर 5 नंबर शिवम दुबेला ठेवून द्या भाई. परमनंट ठेवून द्या. खरंच ठेवून द्या. शिवम दुबेले 5 नंबर टाकून द्या. विषय खतम. 6 नंबर आणा येईल हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्याचा काय विषय. हार्दिक पांड्या रन काऊन नाही मारू राहिला. हार्दिक पांड्याचा काय रोल आहे. सोड भाई. वर्ल्ड कप आहे ना भाई. तू काऊन असा करू राहिला मला एवढं सांग ना. आहे ठीक आहे आता काय गर्लफ्रेंड आहे वगैरे ठीक आहे पण वर्ल्ड कप हे पाहा लागते ना यार. एवढं नसते भाई. एवढं नसते भाई. मार भाई रन मार. तू काही एवढा विषय नको पाहू. फक्त खतरनाक परफॉर्मन्स दे. आता इंडियाला खरंच नीड आहे. इंडियाला इथून अर्जन्सीची नीड आहे. प्लेअरवर बोलतो मग त्याच्यासमोर बोलतो काय बोलायचं आहे तर. हार्दिक पांड्या झाला 6 नंबरवर आणि 7 नंबरवर रिंकू सिंग एवढ्या गंद्या शॉटवर आउट झाला. एवढ्या गंद्या शॉटवर आउट झाला की त्याची लिमिट नाही. एक मॅच खराब गेली जाऊ दे पण नेक्स्ट टाइम असं व्हायला नाही पाहिजे यार. इथून नका करू यार प्लीज. असं नका करू. चांगले खेळा. ठीकठाक खेळा. चांगली फिनिश द्या. ठीक आहे. मग त्याच्या नंबर 8 नंबरवर येईन अक्षर पटेल. अक्षर पटेलला सांगायची काहीच गरज नाही आहे. अक्षर पटेल बरोबर करते. त्याला काय करायचं आहे तो. ठीक आहे. अक्षर पटेलपर्यंत विषय झाला. 9 नंबर वरुण चक्रवर्ती. जे कोणी मारा तिथून काही मोजत नाही आपण. 10 नंबरवर समजा अर्शदीप. 11 नंबरवर बुमराह. अर्शदीप बुमराह आपलं काम पद्धतशीर करू राहिले. वरुण चक्रवर्ती आपलं काम पद्धतशीर करू राहिला. त्याचा एक दिवस खराब गेला तर एवढा हाहाकार मचला. म्हणून एक सिनियर स्पिनर गरजेचं आहे. म्हणून आपण अक्षर पटेल ठेवू राहिलो तिथं. एक स्पिनर कमी खेळून तुम्ही वॉशिंग्टन सुंदरला आणलं तिथं. हे चूक डबल झाली नाही पाहिजे. सिम्पल. आणि संजू म्हणून राहिले. संजू सॅमसंगला टीममध्ये आणायचं आहे तर कोणाच्या जागेवर आणसान. ईशान किशनच्या जागेवर आणसान. तुम्ही तिलक वर्माच्या जागेवर आणसान की अभिषेक शर्माच्या जागेवर आणसान. जनरली 2 जणांच्या जागेवर म्हणून राहिले सगळेजण आपले ऑडियन्स फॅन आपला सगळं. एक तिलक वर्मा. एक आपला काय म्हणतात त्याला अभिषेक शर्मा. तर तिलक वर्माच्या जागेवर तर मला मुश्किल वाटू राहिलं. त्याचं मग कारण असं आहे अभिषेक आपला हे पाय संजू सॅमसंगचा तोच विषय चालले. तो शांत वरना शांत. ठीक आहे. सरळ. तो काही इनिंग बिल्ड करायच्या चक्रात नसते. तो मारायच्या चक्रात असते. ठीक आहे. ज्या दिवशी त्याच्या बॅटीतून रन येणं चालू झाला त्या दिवशीपासून त्यानं फोडणं चालू केलं. सरळ गोष्ट आहे. तो पाहून राहिला. तो हाय रिस्क क्रिकेट खेळते तर तो येईन तर अभिषेकच्या जागेवरच येईन अशी गोष्ट वाटू राहिली.
आणि दुसरी गोष्ट अशी की मग अविश्वास होऊन जाईल ना तो दाखवणार की बा, मग भरोसा नाही दाखवला प्लेअरवर, असंही होऊ शकते. गडबडलं होणार पण मला वाटत नाही आता संजू सॅमसन येऊ राहिला, येणार, यायला पाहिजे, येऊ शकते. दोघांचा फॉर्म सेम आहे, काहीच सांगून नाही काय तर कोण कधी रन मारेन काही नाही. पण संजूपाशी जर आला चान्स तर संजूनं फोडायला पाहिजे. मग संजूनं पावनी काय, मग संजूनं मारावं डायरेक्ट. प्रत्येक मॅचमध्ये ताकदनं मारावं, खतरनाक मारावं, खत्म करून टाकावं समोरच्याला. आता बोलतो समोरच्या सिनेरिओची काय गोष्ट आहे तर ठीक आहे. समोरचा सिनेरिओ ऐकून घ्या काय होणार आहे. इंडिया वर्सेस झिम्बाब्वे. आपला जो नेट रन रेट आहे तो 3.8 आहे मायनसमध्ये, 3.800 मायनसमध्ये, ठीक आहे, निगेटिव्हमध्ये. तर हा लय कमी झाला, लय खतम झाला आपला नेट रन रेट. नेट रन रेटनं आपण जितू नाही शकत, पण एक चान्स आहे, एक चान्स आहे आपल्याकडे. एक चान्समध्ये आपण आपला नेट रन रेट बराबर जागेवर आणू शकतो, खरंच जागेवर आणू शकतो. झिम्बाब्वे आणि इंडियाची मॅच आहे आता, तुम्ही या मॅचचा फायदा घ्या. सिंपल गोष्ट. जर तुम्ही इंडियाची पहिले बॉलिंग आली तर त्यांना जेवढ्या कमी रनावर आउट केल्या जाते, जेवढ्या कमी रनावर आउट केल्या जाते तेवढ्या कमी रनावर आउट करा. पुरं खतम करून टाका, त्यांना बॅटिंग कोलॅप्स करून टाका. जर पहिले इंडियाची बॉलिंग आली तर मग जो टार्गेट भेटन कितीचा, 50, 60, 80, 100, 120, 150 कितीचाही, तो जेवढ्या लवकर चेस करणं जमते, पॉवर प्लेमध्ये चेस करणं जमते, पॉवर प्लेमध्ये चेस करा. जर 120 रन 130 रनवरही त्यांना आउट केलं तर तो पॉवर प्लेमध्ये चेस झाला पाहिजे. एवढा खतरनाक इंटेंट ठेवा. विकेटा गेल्यात चालतात पण ओव्हर, कमीत कमी ओव्हरमध्ये तो चेस झाला पाहिजे. लक्षात. 7-8 ओव्हर, हार्ड ओव्हर, 130, 140, 150 बस. अबे मारता नाही यार, आहे ना आपल्यापाशी, विकेट गेली चालते, बस धुणं लावा. एक साईड एका जणानं एक कोपरा पकडून ठेवायचा, दुसऱ्या कोपऱ्यानं बस मारत राहायचं, विषय खतम करून टाका. जर इंडियाची पहिले बॉलिंग आली तर, आता ऐकून घ्या, इंडियाची पहिले बॉलिंग आली तर काय करायचं, बॅटिंग आली तर काय करायचं, मग कुत्र्यासारखं मारायचं. बोर्डावर 280 आणि 300 दिसले पाहिजेत. 280, 270, मी 3 स्कोर सांगून देतो. 260, 270, 60 नाही पण 265, 265, 270, 280, 219, 300 यापैकी स्कोर दिसले पाहिजे आपल्याला बोर्डवर. आणि येनले आउट करा झिम्बाब्वेला 50, 60, 70 रनावर. मग आपला नेट रन रेट जो कुदन की त्याची लिमिट नाही, मग पाहाणे लागत नेट रन रेट पाशी. मग आपण निगेटिव्हचं पॉझिटिव्हमध्ये येतो, पॉझिटिव्हचे पॉईंट्सही वाढतात जर असं केला तर एक सिनारिओ. आणि मग दुसरी गोष्ट अशी करायची, इंडिया वर्सेस झिम्बाब्वेची ही कंडिशन झाली, ठीक आहे, हे असं हरवणं येणले. आणि मग त्याच्यानंतर दुसरी मॅच तेवढ्याच ब्रुटली मारणं, तेवढंच कुत्र्यासारखं मारणं. वेस्ट इंडिज ही सगळी टीम मोमेंटमवर काम करते. त्यांचा तो कोच आहे, तो खतरनाक देऊ राहिला त्यांना गरम. नाही तर आतापर्यंत ते टीम बिखरेल होती, त्यांना त्या एका कोचनं कलेक्ट केली ते पूर्ण टीम, ठीक आहे. और बात रही वेस्ट इंडिज की, म्हणजे गोष्ट राहिली वेस्ट इंडिजची, तर वेस्ट इंडिजला तेवढ्यानं हारवा लागते. ते टीम मोमेंटमनं चालते, आपण त्याला हारू शकतो. मी जे बोल राहिलो ते प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. इंडिया अशी करू शकते, इंडियानं असं केलेलं सुद्धा आहे. तर काही नवीन विशेष गोष्ट नाही आहे. मजा येणार गेम पाहायचं, फक्त व्हायला पाहिजे असं. वेस्ट इंडिजला कुत्र्यासारखं मारायचं आणि झिम्बाब्वेची तर हालत खराब करून टाकायची. ते डबल टीम उभी राहिली नाही पाहिजे, एवढा गंद मारायचं आहे तिला. त्यांची रूह कापली पाहिजे, एवढा गंद मारायचा आहे तिला, त्या टीमला. म्हणजे यावेळेस आपल्यावर गरज पडली नाही तर आपण एवढं ब्रुटली मारत नसतो कोणाला, पण यावेळेस इनले ब्रुटली मारायचं आहे, ठीक आहे. आणि एवढं काही पॅनिक करायची गोष्ट नाही आहे. वेस्ट इंडिज फॉर्ममध्ये आली तर वेस्ट इंडिज आहे, ठीक आहे, चांगली टीम आहे, पण आपण आपले जे वेपन्स आहे ते दाखवायला नाही ठेवले, मारायला ठेवले. जे आपले प्लेयर्स आहे, जे आपल्यापाशी हे आहे गोष्टीचं, समजा अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हे सगळे काही कमी नाही आहे भाऊ. हे ज्या दिवशी खेळतील समोरचा बरबाद करून टाकतील समोरच्याले. तर एवढी काही पॅनिक करायची गोष्ट नाही आहे. पण हां, हे बरोबर आहे गोष्ट की आपण इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका जे खेळलो ते सगळं बोगस मॅच खेळलो. कोणी क्रिकेट खेळूच नव्हतं राहिलं तर त्या दिवशी, कोणी काम काय राहिलं तर करायला, म्हणजे काही समजूच नाही राहिलं काय झालं एवढं.
तिथे सगळेजण स्लोअरवर टाकू राहिले. ते आपल्या बॉलिंगची काहीच चुकी नाही आहे, काहीच नाही आहे. मी 1% नाही म्हणत. म्हणजे ठीक आहे, वरुण चक्रवर्तीचा दिवस नव्हता त्या दिवशी. बाकी बॉलर हार्दिक पांड्या मार खाल्ला, शिवम दुबे मार खाल्ला, वॉशिंग्टन सुंदरपासून अशी अपेक्षा नव्हती मला. काय यार, एवढं नसते यार, एवढं नाही करायला पाहिजे. म्हणजे 97-99 रनाची पार्टनरशिप केली डेव्हिड मिलर आणि तो कोण आहे तो ब्रॅव्हिसनं. त्यांना पार्टनरशिप 99 रनाची केली. एवढं असते यार, एवढी पार्टनरशिप, एवढी. जे झालं ते झालं, आता काही नाही होऊ शकत त्या गोष्टीवर. पण आता समोर त्यांना बर्बाद करायचं आहे. आता आता खतम करायचा विषय, आता नाही ठेवायचा कोणाला. हे ट्रॉफी आपल्यासाठी आहे, हे ट्रॉफी आपल्याला उचलायची आहे. काही झालं तरी चालते, पण हे ट्रॉफी आपल्याला उचलायची आहे. मोटिव्ह आपला हाच आहे. आपण काही कोणाच्या फट्ट्यात टांग अडवायला नाही आलो, का गिकिस्तानला हरवायला नाही आलो. आपण आलो ट्रॉफी उचलायला. आपण ट्रॉफी उचलूनच जाऊ. ठीक आहे. तो चलो बाय बाय. आणखीन एक व्हिडिओ काढून राहिलो इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज किंवा झिम्बाब्वेचा, त्यांच्याबद्दल बोलायचं आहे मला थोडंसं, तर त्यासाठी व्हिडिओ काढतो. तो चलो बाय. लाईक सबस्क्राईब करायचं आहे यार. तो चलो बाय बाय.